Hello dear students, welcome in today's English video lecture. Students, since last few lectures we are discussing our one act play, The Rising of the Moon. Students, we already have discussed 3 parts. And now in today's lecture we are going to discuss last 4th part of this one act play. In previous lecture, we discussed that Sargent, who is actually an Irish man, Irish person, but he is working as a police or a sergeant under the government of England. England was ruling over Ireland, and Sargent is very loyal person with his duty. He is very loyal with his duty. We discussed that a man, a ragged man, who is also a ballad singer, comes at a quay where Sargent was waiting for an escaped prisoner. That man, ballad singer, and Sargent, they started that discussion and they recalled their old memories. Both of them, they are Irish people, but one, this man, ragged person, he is patriotic man, patriotic person, and Sargent, though he is patriotic person, he is very honest with his duty, loyal with his duty. जरी तो आयरिश मॅन असला तो सार्जंट, तरी पण त्याच्या कर्तव्याशी तो बांधील आहे. तो नोकरी मात्र ब्रिटिशांची करतोय. इंग्लंडचं जे राज्य आहे आयर्लंडवरती, त्यांच्याकडे तो नोकरी करतोय. त्याच्यामुळे ॲक्च्युली तो आयरिश पर्सन असला, देशभक्त जरी असला तरी तो नोकरी मात्र ब्रिटिशांची करत असल्यामुळे तो जो एस्केप्ड प्रिझोनर आहे, फरारी झालेला तो जो कैदी आहे की जो देशभक्त आहे, त्याला पकडण्यासाठी हा काम करतोय. आणि त्याच ठिकाणी हा जो पर्सन आहे, बॅलड सिंगर, ज्याच्या अंगावरती खूप जुने पुराणे कपडे आहेत, तो जो आलेला आहे त्याच्याशी तो गप्पा मारतोय. ॲक्च्युली दिस रॅग्ड मॅन, दिस बॅलड सिंगर ट्राईज टू कन्व्हर्ट Sargent's mind, and he tries to arouse the feeling of patriotism in the mind of Sargent. तो जो माणूस आलेला आहे तिथे, बॅलड सिंगर, तो हळूहळू त्या सार्जंटच्या मनामध्ये देशाविषयीचं प्रेम जागृत करतो. वेगवेगळे बॅलड्स, वेगवेगळे पोवाडे गाऊन त्या ब्रिटिशांकडे काम करणारा किंवा नोकरी करणारा हा जो सार्जंट आहे, त्याच्या मनामध्ये आपल्या देशाविषयी, आयर्लंडविषयी तो देशभक्ती निर्माण करतो. अप टू दॅट वी हॅव डिस्कस्ड. नाव स्टुडंट्स, लेट अस डिस्कस द रिमेनिंग पार्ट ऑफ द लेसन, दिस वन ॲक्ट प्ले. Sargent, gates of peril. Don't talk to me like that. I have my duties and I know them. Looks around. That was a boat. Here the oars. Goes to the steps and looks down. Now students, when this man tries to convert Sargent's mind, at the same time Sargent warns him. त्याला तो जो माणूस आहे, जेव्हा तो प्रयत्न करतो की सार्जंटचं मन बदलावं आणि तो जो कोणी फरारी झालेला कैदी आहे त्याचा शोध न घेण्यासाठी, एक प्रकारे देशाला मदत करण्यासाठी तो त्याला कन्व्हिन्स करतो. पण त्याच वेळेला सार्जंट मात्र खूप त्याच्या ड्युटीशी प्रामाणिक आहे. त्यामुळे तो काय म्हणतो की डोंट ट्राय टू कन्व्हर्ट माय माइंड. ॲट द सेम टाईम ही लिसन्स द साऊंड ऑफ ओर्स. ओर्स म्हणजे तुम्ही पाहिलं असेल समुद्रामध्ये जेव्हा जहाज किंवा बोटी जात असतात, तेव्हा छोट्या बोटी असतील तर त्या बोटींना चालवण्यासाठी हातामध्ये 2 भाले असतात. त्याला आपण वल्ह असं म्हणतो, वल्हवणे. तर ते जे 2 वल्ह आहेत त्याचा आवाज आला ॲट द सेम टाईम. सो मॅन सिंग्स द बॅलड. ओह देन टेल मी शॉन ऑफ फॅरल, where the gathering is to be, in the old spot by the river, right well known to you and me.
Students, these lines are very symbolic. Try to understand these lines. These lines are very similar to the present situation. आत्ताच्या सिच्युएशनला हे दोन माणसं आहेत, तो मॅन, तो माणूस, आणि सार्जंट जो की एका फरारी कैद्याच्या शोधामध्ये आहे. तो वाट पाहतोय नदीकिनारी, समुद्राकिनारी, रात्रीची वेळ आहे, आणि तशाच आशयाच्या ओळी या पोवाड्याच्या आहेत. स्पॉट बाय द रिव्हर, राईट वेल नोन टू यू अँड मी. सो तो माणूस जो आहे, तो जो पोवाडा म्हणतो, त्याचा अर्थ काय होतो की आपण या ठिकाणी वाट पाहतोय एकमेकांची, सिग्नलची, रात्रीची वेळ आहे, नदीचा किनारा आहे वगैरे. सो द सेम लाईन्स ऑफ द बॅलड. सार्जंट, स्टॉप दॅट, आय टेल यू. नाउ स्टुडंट्स, ट्राय टू अंडरस्टँड द सिच्युएशन. तर सार्जंटला समुद्रातून बोटीचा आवाज आलेला आहे, जहाजाचा आवाज आलेला आहे, वलवण्याचा आवाज आलेला आहे, की जो त्या फरारी कैद्याच्या सिग्नलसारखा वाटतो त्याला, कारण तो फरारी कैद्याच्या शोधामध्ये आहे. आणि त्याला असं वाटतं की त्या नावेमधून कोणीतरी आवाज देते, सिग्नल देते. आणि त्याच वेळेला हा माणूस मात्र बॅलड सिंगर जो आहे, तो मोठ्याने ते बॅलड गातोय. त्याच्यामुळे सार्जंट कन्फ्यूज होतोय. मॅन सिंग्स लाऊडर. जरी तो स्टॉप म्हटला सार्जंट, तरी हा माणूस मात्र ही सिंग्स व्हेरी लाऊडर. वन वर्ड मोर फॉर सिग्नल टोकन, विसल अप द मार्चिंग ट्यून विथ युअर पाईक अपॉन युअर शोल्डर ॲट द रायझिंग ऑफ द मून. Again, these lines are very symbolic. Why? Because see, try to understand. One word more for signal token. Somebody is giving signal. Whistle up the marching tune. Again, what is the signal? Signal is whistle. एक जी शिटी येते तोच सिग्नल आहे. With your pike upon your shoulder. Pike, pike, an infantry weapon with a pointed steel or iron head on a long wooden shaft. तुम्ही मराठीमध्ये आपण त्याला भाला म्हणतो, एक वेपन, एक शस्त्र, भाला. तर तो जो फरारी कैदी आहे त्याचा सिग्नल आहे हा, आणि त्याच आशयाचं हे बॅलड आहे की सिग्नल मिळतो त्या व्हिसलमधून, आणि खांद्यावरती एक भाला पण आहे. आणि वेळ कुठली आहे तर ॲट द रायझिंग ऑफ द मून. इट्स नाईट टाईम, देअर इज मून इन द स्काय अँड रायझिंग ऑफ द मून. आता ही शेवटची लाईन आहे, ॲट द रायझिंग ऑफ द मून. इट इज व्हेरी सिम्बॉलिक. व्हाय इट इज सिम्बॉलिक? बिकॉज रायझिंग ऑफ द मून, नाईट टाईम, देअर इज मून इन द स्काय. बट here we have a political background. As I said, this drama has a political background. Ireland and England was ruling over Ireland. Irish people were trying to get freedom, आणि ते फ्रीडम फाईट, तो स्वातंत्र्याचा लढा जो चालू आहे तो आता संपणार आहे. आणि लवकरच इंग्लंडचं जे राज्य आहे आयर्लंडवरती ते जाणार आहे, आणि एक नवीन चंद्र उदयास येणार आहे. आणि म्हणून म्हणतात रायझिंग ऑफ द मून. सार्जंट, इफ यू डोंट स्टॉप दॅट आय विल अरेस्ट यू. अ व्हिसल फ्रॉम बिलो आन्सर्स, रिपीटिंग द एअर. अगेन दॅट व्हिसलिंग साऊंड. आता सार्जंट मध्ये आहे, एका बाजूला तो मॅन आहे जो रॅग्ड मॅन, बॅलड सिंगर, आणि दुसऱ्या बाजूला समुद्रातून येणाऱ्या व्हिसल्स, जे कोणी माणूस आहेत त्या फरारी कैद्याला हेल्प करण्यासाठी आलेले, त्याला पळवून घेऊन जाण्यासाठी आलेले, तर त्या माणसांची व्हिसल. आणि सार्जंट मात्र कन्फ्यूज होतोय, कारण त्याला ती व्हिसल पण ऐकू येते, आणि त्याच वेळेला हा माणूस मोठ्याने ते गीत पण गातोय, ते बॅलड पण गातोय. आणि ते बॅलड कुठलं आहे तर ते ह्याच आशयाचं आहे. सो सार्जंट इज मीन्स ही इज व्हेरी कन्फ्युज्ड. ही इज व्हेरी मीन्स ही इज नॉट एबल टू अंडरस्टँड द सिच्युएशन. काय चाललं तेच त्याला कळेना. सार्जंट, दॅट्स अ सिग्नल. Stands between him and steps. You must not pass this way. Step further back. Who are you? You are no ballad singer. Now Sergeant came to know that the person, ragged person, the ballad singer is not a ballad singer actually. He is the escaped prisoner. ज्याच्याशी तो एवढा वेळ गप्पा मारत होता तो म्हणजेच ज्याचा तो शोध घेतोय तो एस्केप्ड प्रिझनर, तो फरारी कैदी, तो माणूस आहे. अँड नाव ही रिअलाइज्ड.
कारण जो सिग्नल देतोय त्याला हा सिग्नल रिप्लाय देतोय. म्हणजेच हा माणूस जो आहे तो कोण आहे? द एस्केप्ड प्रिझनर फॉर होम ही वॉज वेटिंग. सी, you needn't ask who am I. That placard will tell you. Points to the placard. That tracked man, actually the escaped prisoner, points towards the placard. जे त्या बॅनरवरती प्लकार्ड लावलेले आहे, ते माहितीपत्रक लावलेले आहे त्या फरारी कैद्याचं, त्याच्याकडे बोट दाखवून म्हणतो की हां, ते प्लकार्ड तुला सांगेल की मी कोण आहे. मीन्स आय एम द सेम पर्सन. Sergeant, you are the man I am looking for. Man takes off hat and wig. Sergeant seizes them. I am. There is 100 pounds on my head. There is a friend of mine below in boat. He knows a safe place to bring me to. And now, here is the drastic change in the drama, one act play. Here is the peak point of the one act play. हा जो आपला सगळा ड्रामा आहे, वन ॲक्ट प्ले आहे, त्याचा सगळ्यात हायेस्ट पॉईंट हा आहे की इथे त्याला सार्जंटला कळतं आहे की आपण ज्याच्याशी इतका वेळ गप्पा मारला तो हा माणूस कोणी बॅलड सिंगर किंवा कोणी असा गरीब माणूस नाही आहे, तर हा माणूस म्हणजेच तो देशभक्त आहे जो तुरुंगातून फरारी झाला आहे आणि ज्याला आपण पकडण्यासाठी इथे थांबलेलो आहोत. आणि म्हणून तो मग ही ट्राईज टू कॅच द मॅन. पण त्याच वेळेला दिस मॅन इज व्हेरी काम अँड क्वाईट. तो फरारी कैदी जो आहे तो मात्र फार रिलॅक्स आहे, कारण त्याच्या मनामध्ये असं वाटतं आहे की सार्जंट जो आहे तो आपल्याला मदत करणार आहे आता. आणि म्हणून त्याचा विग जो असतो तो विग काढतो तो त्याची त्याची हॅट जी आहे, ही टेक्स ऑफ द हॅट अँड विग. सार्जंट लुकिंग स्टील ॲट हॅट अँड विग. इट्स अ पिटी यू डिसिव्ड मी वेल. डिसिव्ड डिसिव्ड मी, तुम्हाला फसवलंस. त्याची जी टोपी आहे आणि विग जो आहे त्या माणसाचा तो सार्जंट हातामध्ये घेतो आणि त्याला खूप वाईट वाटतं आता की तुम्हाला फसवलंस. यू डिसिव्ड मी वेल. मॅन, आय एम अ फ्रेंड ऑफ ग्रॅन्युअली. देअर इज 100 pounds ऑन माय हेड. नाउ स्टुडंट्स, अगेन रेफरन्स ऑफ ग्रॅन्युअली. इफ यू रिमेंबर, ग्रॅन्युअली इज अ लेडी फ्रीडम फायटर who fought well to receive her land back. अशीच एक ग्रॅन्युअली नावाची स्त्री जी तिची मातृभूमी परत मिळवण्यासाठी तिच्या शत्रूंशी लढली होती. आणि म्हणून तो म्हणतो की आय एम फ्रेंड ऑफ ग्रॅन्युअली. आय एम ऑल्सो ट्राईंग टू मेक माय कंट्री फ्री. आय एम अ फ्रीडम फायटर. अँड देअर इज 100 pounds ऑन माय हेड. सार्जंट, इट्स अ पिटी विल मीन्स यू डिसिव्ड मी. तर सार्जंटला तो धक्कत बसला आहे की तुम्हाला फसवलं आहेस आणि हे सगळं खूप पिटी मीन्स हे सगळं खूप काय म्हणत त्याला आपण खूप वाईट किंवा खेदजनक आहे की मी फसलो गेलो. विल यू लेट मी पास or must I make you let me? Now this man, this escaped person, prisoner, he says, I want to go, so will you please let me go? Sergeant, I am in the force, I will not let you pass. In the force means I am a policeman, I am on the duty, I cannot let you go. Man, I thought to do it with my tongue, puts hands in the breast. What is that? Voice of policeman X outside. Here, this is where we left him. So this man says, ragged person says, this escaped prisoner says, I thought that I sang many ballads and I am very successful to convert your mind, but I don't think so. मी खूप प्रयत्न केले तुझं मन बदलवण्याचे माझ्या शब्दांमधून, त्या बॅलड्समधून. इथं आता माय टंग विथ माय टंग म्हणजे काय? बाय सिंगिंग बॅलड्स, बाय एक्सप्रेसिंग वर्ड्स. मी जे काही शब्द वापरले, किंवा ते बॅलड्स वापरले, गायले, जे सगळे देशभक्तीपर होते, त्यामुळे तुझं मन बदललं असेल असं मला वाटतंय. सार्जंट, इट्स माय कॉम्रेड्स कमिंग. नाऊ सुरुवातीचे जे दोन पोलिसमॅन होते, पोलिसमॅन एक्स अँड पोलिसमॅन बी, नाऊ दे आर कमिंग बॅक.
So, it's my comrades coming. Man, you won't betray me. The friend of Granually slips behind the barrel. Now try to understand, students. Sergeant was he wanted to catch this person, but he did not. The man, escaped prisoner, goes behind the barrel. आणि तो जाता लपता लपता काय म्हणतोय तो की मला माहिती आहे की तू मला फसवणार नाही आहेस, कारण मी ग्रॅन्युअलीचा फ्रेंड आहे. थोडक्यात काय की तू पण एक देशभक्त आहेस, आयर्लंडचा पर्सन आहे, आणि मी पण एक आयर्लंडचा माणूस आहे किंवा तिथला देशवासी आहे आणि देशभक्त आहे. त्याच्यामुळे तू मला नक्कीच मदत करशील, तुझ्यामध्ये नक्कीच देशभक्ती आहे आणि तू मला मदत करशील. आणि तो त्या बॅरल मागे लपतो. व्हॉइस ऑफ पोलिसमॅन बी. That was the last of the placards. Policeman X. As they come in, if he makes his escape, it won't be unknown he will make it. Sergeant puts hat and wig behind his back. Now on the stage, behind the barrel, that escaped prisoner is there. Sergeant is there on the stage, and policeman X and B, both of them are now on the stage. ते जे तिथून निघून गेले होते बाकीचे प्लकार्ड लावण्यासाठी, ते आता पुन्हा आलेले तिथे त्या कुवेवरती, त्या समुद्रकिनारी असणाऱ्या त्या धक्क्यावरती ते दोघं पण पोलिसमॅन परत आलेले आहेत. आणि नाव दे आर टॉकिंग. पोलिसमॅन बी. डीड एनी वन कम दिस वे? सार्जंट आफ्टर अ पॉज. नो वन. नाउ स्टुडंट्स, धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव दिस एक्सप्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा तो पोलिसमॅन विचारतो की इथे कोणी आलं होतं का, तेव्हा सार्जंट काय म्हणतोय? नो वन. दिस इज सरप्रायझिंग, नो? आत्तापर्यंत त्या एस्केप्ड प्रिझोनरला पकडण्यासाठी हा पोलिसमॅन किंवा सार्जंट जो आहे तो प्रयत्न करत होता, पण आता ह्या क्षणी जेव्हा त्याच्या समोर आहे, जेव्हा तो एस्केप्ड प्रिझोनर त्याला माहिती कुठे येते, तो पकडू शकतो, तेव्हा मात्र तो म्हणतोय की नो, आय डोंट नो अबाउट हिम. सार्जंट सेज नो. पोलिसमॅन बी. नो वन ॲट ऑल. Sergeant. No one at all. Policeman B. We had no orders to go back to the station. We can stop along with you. So policeman says, now we will stay here with you. आम्ही पण आता इथेच थांबतो. Sergeant. I don't want you. There is nothing for you to do here. इथे तुम्ही करण्यासारखं काही नाही आहे, तुम्ही जाऊ शकता. Policeman B. You bade us to come back here and keep watch with you. Sergeant. I don't sooner be alone. I had no sooner be alone. Would you any man come this way and you making all that talk? It is better the place to be quiet. Means if you will stay here, you will make noise. तुम्ही दोघं थांबलात तर तुम्ही दोघं पण आवाज कराल, बोलाल, आणि ज्याच्यामुळे जर फरारी कैदी इथे आला तर त्याला आवाजामुळे तो तिथून नाहीसा होईल. त्यामुळे तुम्ही दोघं पण इथे थांबू नका. आय विल वेट हिअर. Policeman B. Well, leave you the lantern anyhow. Hands it to him. Lantern? आकाश कंदील. आपण काय म्हणतात त्याला, कंदील, छोटा दिवा असतो तो कंदील, लँटन. Sergeant. I don't want it. Bring it with you. Policeman B. You might want it. There are clouds coming up and you have the darkness of the night before you let. I will leave it over here on the barrel. Goes to barrel. आता तो पोलिसमॅन ज्याच्या हातामध्ये तो कंदील आहे तो हळूच त्या बॅरलकडे चालला आहे तो कंदील ठेवण्यासाठी, आणि तो म्हणतो की इट विल बी हेल्पफुल टू यू. सार्जंट. ब्रिंग इट विथ यू, आय टेल यू. नो मोर टॉक. सार्जंट मात्र खूप रागानं त्यांना म्हणतो की आय डोंट नीड द लँटन, यू गो विथ द लँटन, आय डोंट वॉन्ट इट. वेल, आय थॉट इट माइट बी a comfort to you. I often think when I have it in my hand and can be flashing it about into every dark corner, doing so, that it's the same as being beside the fire at home and the bits of bogwood blazing up now and again, flashes it about, now on the barrel, now on Sergeant. Now students see, जरी सार्जंटला माहिती असेल तरी पोलिसमॅन बी आणि एक्सला मात्र माहीत नाही की तो देशभक्त आहे फरारी झालेला तुरुंगातून, तो ह्या बॅरलच्या मागे. त्यामुळे
ते मात्र बोलत आहेत. आणि तो मग काय म्हणतो पोलिसमॅन बी की माझ्याकडे जो लँटन आहे तो इथे ठेवला तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही घरीच आहात, कारण त्याचा प्रकाश उब वगैरे हे सगळं अनुभवल्यावरती, त्याच्यामुळे मी ठेवतो इथे. आणि तो एकदा त्या बॅरलकडे जातो, एकदा त्या सार्जंटकडे जातो तो प्रकाश घेऊन. ॲट द सेम टाईम फ्युरियस मीन्स ही गेट अँग्री, खूप असं रागारागाने एकदम जोरात ओरडून वगैरे संतापून तो काय म्हणतो, बी ऑफ टू ऑफ युअर सेल्व्स अँड युअर लँटन. दे गो आउट. Man comes from behind barrel. He and sergeant stands looking at one another. So those both policemen, X and B, along with the lantern, they leaves the stage. ते दोघं पण तिथून निघून जातात आणि ते लँटन घेऊन निघून जातात. आता स्टेजवरती फक्त कोण आहे तर सार्जंट अँड द रॅग्ड मॅन, जो देशभक्त आहे, फरारी झालेला कैदी जो आहे तो, आणि हा सार्जंट, दोघंच आता स्टेजवरती आहेत आणि ते दोघं एकमेकांकडे पाहत आहेत. व्हॉट आर यू वेटिंग फॉर, सार्जंट सेज. अगेन व्हेरी सिम्बॉलिक स्टुडंट्स. व्हॉट आर यू वेटिंग फॉर ह्याचा अर्थ काय होतो की तू कशासाठी थांबला, आता तू जा ना, आता तुला जायचं आहे ना, निघून जायचं ना तुला, तू जा. म्हणजेच काय, दिस एक्सप्रेशन व्हॉट आर यू वेटिंग फॉर, इट इंडिकेट्स दॅट जरी तो सार्जंट त्याच्या ड्युटीशी खूप लॉयल असेल, त्याच्या नोकरीशी खूप प्रामाणिक असेल, तरी आता त्याच्या मनामध्ये मात्र देशभक्ती खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि तो एक प्रकारे त्या देशभक्ताला मदत करतो आहे जाऊ देण्यासाठी, आणि एक प्रकारे तो देश फ्री होण्यासाठीच मदत करतो आहे. सो दिस इज व्हेरी सिम्बॉलिक. मॅन, फॉर माय हॅट ऑफ कोर्स माय विग, यू वुडंट विश मी टू गेट माय डेथ ऑफ कोल्ड. सार्जंट गिव्स दॅम. सो मॅन सेज आय एम वेटिंग फॉर माय हॅट अँड माय विग, कारण तिथं खूप थंडी आहे त्याच्यामुळे मी ती विग आणि तो हॅट घातलेली आणि मला ती हवी आहे परत, आणि मला माहिती आहे की तू मला ती परत देणार आहे आणि मला तू जाऊ पण देणार आहे, कारण तू एक चांगला देशभक्त आहेस. दॅट मॅन सेज गोईंग टुवर्ड्स स्टेप्स. वेल, गुड नाईट कॉम्रेड, कॉम्रेड, फ्रेंड, अँड थँक यू व्हेरी मच. यू डीड मी अ गुड टर्न टू नाईट अँड आय एम obliged, thankful. I am thankful to you. Maybe I will be able to do as much for you when the small rise up and the big fall down. When we all change places at the rising, waves his hands and disappears off the moon. Now students, two expressions are very important. See, the small rise up. The small rise up means what? Here the small rise means this expression is about Ireland. Small. Ireland is very small country. So small rise up. आयर्लंडवरचं जे राज्य आहे इंग्लंडचं ते नाहीसं होईल आणि पुन्हा आयर्लंड फ्री असेल, म्हणून म्हटलंय की राईज अप अँड बिग फॉल डाऊन. Big fall down, England. England was ruling over Ireland, no? And England is very big country. आणि त्या मग इंग्लंडचा पराभव होईल किंवा इंग्लंड आपल्या राज्यावरती राज्य करणार नसेल, त्याच्यामुळे बिग फॉल डाऊन. लवकरच आपले आयर्लंड फ्री होईल आणि इंग्लंडचं राज्य नाहीसं होईल, आणि त्यावेळेला आपण एकमेकांना भेटूयात. अँड ॲट दॅट टाईम आय विल डू समथिंग फॉर यू. यू हॅव डन व्हेरी इम्पॉर्टंट टास्क फॉर मी. So I am really very thankful to you. And that man, escaped prisoner, that ballad singer, disappears. Sergeant, turning his back to audience and reading placard. आता त्या स्टेजवरतीच त्या बॅरलवरती ते प्लकार्ड आहे, त्याच्यामुळे सार्जंट टर्न्स हिज बॅक टू ऑडियन्स अँड ही रीड्स द प्लकार्ड. 100 pounds reward. 100 pounds. Turn towards audience. I wonder now, am I as great a fool as I think I am? Now, हे जे एक्सप्रेशन आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. तो काय म्हणतोय, 100 पाऊंड इनाम. 100 पाऊंड. मला प्रश्न पडला आहे की मला वाटतं तेवढाच मी खरंच मूर्ख आहे का, कारण मी हे 100 पाऊंड सोडून दिले, त्या देशभक्ताला जाऊ दिलं, त्या फरारी कैद्याला मी जाऊ दिलं, आणि हे 100 पाऊंड मी हरवले किंवा म्हणजे मी ते कमावू शकलो नाही. मी खरंच इतका मूर्ख आहे का.
आणि तो हसतो. अँड कर्टन डाउन्स. सो स्टुडंट्स, here is one image. You can imagine, you can try to understand. This is the sergeant with black uniform and the ragged man. There is a barrel on which there is a placard. Students, I think you might have understood today's lecture, and you might have enjoyed it also. So thank you very much.